टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्राची निवडणूक ही देशाचे राजकारण बदलणारी ठरेल, खासदार अखिलेश यादव यांचा विश्वास। SMBN विधी महाविद्यालय येथे सायबर फसवणुकीबाबत ॲडव्होकेट चैतन्य भंडारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन। ताशा गल्ली येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद। साक्री विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन। आणि शिंदखेडा येथे रथोत्सव व पालखी उत्सवादरम्यान मोफत भोजन व पाणी वाटपाचा उपक्रम राबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडवण्यात आले दर्शन। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्राची निवडणूक ही देशाचे राजकारण बदलणारी अशी ऐतिहासिक निवडणूक असून राज्यातील महायुती सरकार गेल्यानंतर दिल्लीतील सरकार ही जाईलच असा विश्वास समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी धुळे शहर विधानसभेचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ धुळे येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले। महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक संपूर्ण देशाचे राजकारण बदलणारी ऐतिहासिक निवडणूक असून राज्यातील महायुती सरकार गेल्यावर दिल्लीतील सरकारलाही जावेच लागेल असा विश्वास समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अखिलेश यादव यांनी धुळे येथील जाहीर सभेत बोलताना व्यक्त केले। धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर समाजवादी पक्षाचे इर्शाद जहागीरदार यांच्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त ते बोलत होते। भाषणाच्या सुरुवातीस अखिलेश यादव यांनी सांगितले की जनतेत राहून समाजवादी पक्षाचा झेंडा उंच फडकवणाऱ्या इर्शाद जहागीरदार मी धन्यवाद देतो। धुळेकरांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे। धुळ्यात येऊन मला प्रसन्नता वाटत आहे। सभेला लोक येतील की नाही अशी मला शंका होती, परंतु आजची गर्दी पाहून उत्तर प्रदेश प्रमाणे धुळ्यात देखील समाजवादी पक्षाची हवा दिसत आहे। धुळ्यात आल्यानंतर मी खानदेश कुलस्वामीने आई एकविरा मातेचे दर्शन घेतले। त्यानंतर पांझरा नदीकाठी असलेल्या दाता सरकारमध्येही गेलो। आपल्या देशाची ओळख ही विविधतेतून एकता अशीच राहिली आहे। सर्व धर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात। बाहेरून कुणी आले तरी या देशाने त्याला आपलेसे केले आहे, परंतु भारतीय जनता पक्षाने नफरत पसरवण्याचे काम केले आहे। जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या भेदभाव करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला इर्शाद भाईंनी कडक संदेश दिला आहे। बुलडोजरने आमच्याकडे घाबरवले जाते, येथे इर्शाद भाईंनी आमच्यावर फुलांची बरसात केली। राज्याची ही निवडणूक एक ऐतिहासिक निवडणूक आहे। महाराष्ट्रामुळे देशाची दिशा बदलेल। सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याने गुणगान सरकार करते, परंतु शेजारील देशांपेक्षाही आमची अवस्था वाईट असल्याचे अहवाल सांगते। केंद्र राज्य सरकारने रस्त्यासह सार्वजनिक कामांमध्ये भ्रष्टाचार केला आहे। खाण्याचे रेकॉर्ड सरकारने तोडले आहे। छत्रपती शिवरायांच्या स्मारकातही सरकारने पैसे खाल्ले, त्यामुळे जनता त्यांना सोडणार नाही। पक्ष फोडून हे सरकार असंवैधानिक मार्गाने सत्तेवर आले, त्यामुळे या सरकारला घरचाच रस्ता दाखवला पाहिजे। महाराष्ट्र हा नोकरी रोजगारासाठी ओळखला जायचा। अनेक राज्यातील जनता महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी यायची, परंतु सरकारने रोजगार चौपट केलाय। गुजरातला उद्योग पळवले गेले। अच्छे दिनाचा वादा करून सरकारने जनतेला वाईट दिवस दाखवले। नोटबंदीमुळे कारखानदारी उद्ध्वस्त झाली, त्यातून महागाई वाढली। शेतकऱ्यांऐवजी सरकारने उद्योगपतींचीच कर्ज माफ केली। इर्शाद भाई म्हणाले की धुळ्यात रुग्णालयांची अवस्था वाईट आहे। उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागते, यामुळे तुम्हाला बाहेर जायची गरज पडणार नाही। शिक्षण, रोजगार, आरोग्य या सुविधा इर्शाद भाई पुरवतील, त्यासाठी तुम्ही इर्शाद भाईंना साथ द्या, त्यांना निवडून द्या असे आवाहन खासदार अखिलेश यादव यांनी केले। दिल्लीचे सरकार निश्चित पडणारच आहे, त्यामुळे राज्याची निवडणूक ही देशाची दिशा बदलवणारी ठरणार आहे। महाराष्ट्र ही सामाजिक न्यायाची भूमी आहे, म्हणूनच संविधान बदलणाऱ्यांना बदलून टाका असे आवाहन त्यांनी केले। महाविकास आघाडी ही इंडिया आघाडीचाच एक भाग आहे, त्यामुळे समाजवादी पार्टीकडून लढणारे इर्शाद जहागीरदार हेच महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार राहतील। धुळे शहरात त्यांचे कार्य देखील चांगले असून त्यामुळे इर्शाद जहागीरदार हे नक्कीच निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी उमेदवार इर्शाद जहागीरदार, अबू आझमी, खासदार इकरा हसन आदींनीही मनोगते व्यक्त केली। कार्यक्रमास समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी, आमदार रईस शेख, उत्तर प्रदेशातील खासदार इकरा हसन चौधरी, आमदार नाहिद हसन, उमेदवार इर्शाद जहागीरदार, अमीन पटेल, कैलास चौधरी, नरेंद्र चौधरी, महेंद्र सिरसाट, जया साळुंके, राजेंद्र यादव, शाबीर शेख, राजेंद्र चौधरी, परवेश सिद्दीकी, गुड्डू काकर, जमील मंसूरी, अखिल अंसारी, अखिल शाह, अखिल अंसारी, किशोर अहिरे आदि उपस्थित होते। कम से कम धुले के लोगों की दिल की आवाज सुनने के यहाँ के लोग अपने बुलडोजर पे फूल लेकर के फूल से एक दूसरे को जोड़ करके स्वागत करने का काम करते हैं। न केवल हम लोगों को फूल से स्वागत किया है, बल्कि महाराष्ट्र की जो पहचान है वो हमारे सर पे फेटा पहना करके जो सम्मान किया है उसको हम समाजवादी लोग कभी भूल नहीं सकते। हम लोग कभी भूल नहीं सकते।
दिलाने आए हैं कि ये चुनाव जो होने जा रहा है, ये महाराष्ट्र का ऐतिहासिक चुनाव होने जा रहा है। हमारे बहुत सारे लोग जो यहाँ मौजूद होंगे, उन्होंने देखा होंगे, न जाने कितने चुनाव देखे होंगे, लेकिन इतने दलों के साथ, इतने बड़े गठबंधनों के साथ कभी चुनाव नहीं देखा होगा। इसलिए जहां ये महाराष्ट्र का चुनाव है, वहीं देश का एक ऐसा चुनाव है जहां पर ऐतिहासिक फैसले से न केवल महाराष्ट्र की राजनीति बदलेगी, बल्कि देश की राजनीति भी बदलने का काम करेगी। हम लोग देखते हैं कि जहां पर महाराष्ट्र में महायुति गठबंधन की सरकार चल रही है, ये महायुति गठबंधन की सरकार जरूर है, लेकिन महाराष्ट्र की जनता को महादुखी करने का काम इन्होंने किया है। इतना दुखी कभी लोग नहीं हुए होंगे जितना यह महायुति की सरकार ने महादुखी किया है। और जिन लोगों ने कभी आंकड़े पढ़े होंगे और आज की खबर सुनी होगी, हमारा देश गरीबी में तो है ही है बहुत पीछे, लेकिन भारतीय जनता पार्टी और इनके सहयोगी लोगों ने महाराष्ट्र को तो खोखला किया ही है, देश को भी खोखला कर दिया। और देश को इतना खोखला कर दिया है कि जब दुनिया में हमारे देश की गिनती होती है, तो सोचिए हम लोग भुखमरी में दुनिया में अपना 5वां नंबर जो देशों का होता है, इसमें सबसे आगे पाए जाते हैं। क्या कोई कल्पना कर सकता है? भारतीय जनता पार्टी ने तो सपना ये दिखाया था कि दुनिया की सबसे बड़ी अर्थव्यवस्था बन जाएगी हमारा भारत, लेकिन जब आज सूची निकल रही है तो हमारा देश जो भुखमरी के आंकड़े आए हैं, जो भुखमरी में सबसे ज्यादा भुखमरी के देश हैं, उन 5 देशों में सबसे ज्यादा ऊपर अगर कोई देश दिखाई दे रहा है तो भारत दिखाई दे रहा है। और मेरे अगर आंकड़े गलत नहीं हैं तो पड़ोसी देश जो हमारे हैं वो हमसे अच्छा काम कर रहे हैं, वहाँ भुखमरी नहीं है, लेकिन हमारे देश में भुखमरी उन देशों से ज्यादा भी दिखाई दे रही है। सरकार जो बनी है वो हत्या की सरकार बनाई है, और ये जमीन तो उन लोगों की है जिन्होंने समय समय पर सामाजिक लड़ाई लड़ने का काम किया है। बाबा साहब भीमराव अंबेडकर जी की कर्मस्थली है ये। हमारे सामाजिक न्याय के तमाम पुरोधा, चाहे ज्योतिबा फूले जी हों, साहू जी महाराज हों, से लेकर के समय समय पर यहाँ पर सामाजिक सद्भावना, सामाजिक न्याय की आवाज उठी है। जो लोग संविधान बदलना चाहते हैं वो ये याद रखें कि महाराष्ट्र और महाराष्ट्र की धरती बाबा साहब भीमराव अंबेडकर जी की कर्म भूमि रही है। जो लोग संविधान बदलेंगे उनको बदलने का काम यहाँ की जनता करेगी। ये संविधान जो बदलने निकले हैं उनको संविधान बदलने नहीं दिया जाएगा। मैं आपसे कहना चाहता हूँ कि जो उत्साह और जोश, जो समर्थन हमें दिखाई दे रहा है, हमें पूरा भरोसा है कि यहाँ से इरशाद भाई जागीरदार बहुत अच्छा जीत करके जाएंगे। आज के समय पर धुळे शहरातील SMB आणि विधी महाविद्यालय येथे सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या व्याख्यानाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील SMB आणि विधी महाविद्यालय येथे सायबर फसवणुकीबाबत ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या व्याख्यानाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। ॲडव्होकेट भंडारी यांनी सांगितले की सध्या सायबर गुन्हेगार हे नागरिकांना लुबाडण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधून काढत आहेत। डिजिटल अरेस्ट किंवा तुम्ही पाठवलेले पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडलेले असे भासून तुमच्याशी बरेच तास बोलून ते तुम्हाला डिजिटल अटक करण्याची धमकी देतात आणि तुमच्याकडून तुमची खाजगी माहिती जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक डिटेल्स इत्यादीची संपूर्ण माहिती घेऊन तुमचे बँक खाते रिकामे करतात। अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये म्हणून त्यांना ॲडव्होकेट भंडारी यांनी काही टिप्स दिल्या। तसेच विद्यार्थ्यांच्या सायबर सायकोलॉजीमध्ये सकारात्मक बदल कसा करावा, तसेच जे काही विद्यार्थी सायबर ऑनलाईन छळवणूक, ऑनलाईन बुकिंग, ऑनलाईन गेमिंग, ट्रेडिंग ॲप, फोटो व्हिडिओ लाईक करा आणि पैसे कमवा अशी स्कीम, ऑनलाईन फ्रॉड याला बळी पडले असतील, ऑनलाईनच्या समस्यामुळे डिप्रेशनमध्ये गेले असतील, त्यांना या व्याख्यानाद्वारे
सखोल माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून ऑनलाईन हॅकिंग आपल्याला कशा पद्धतीने, कोणत्या पद्धतीने आपला आर्थिक व मानसिक छळ करतात हे देखील डेमो करून दाखवले. विद्यार्थ्यांना आपली बँक संदर्भातली सर्व माहिती, सर्व डिटेल्स गोपनीय ठेवावी व कोणालाही विनाकारण शेअर करू नये असे आवाहन देखील केले. फसवणूक झालेल्या नागरिकांनी www.cybercrime.government.in या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी किंवा 1930 या टोल फ्री नंबरवर तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास SM बियाणी विधी महाविद्यालयाचे संस्थापक अलका बियाणी, ॲडव्होकेट आशिष गांगुर्डे, ॲडव्होकेट प्रशांत वाघ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. Is a cyber law expert and a renowned lawyer. He is a practicing advocate at Dhule District and Sessions Court and Aurangabad High Court. He has completed his schooling at LLB degree from Dhule itself. Later, he completed his international cyber law and cybercrime investigation studies from Asian School of Cyber Law, Pune. In 2016, he became the director of Asian School of Cyber Law for Dhule, Nashik, Jalgaon and Nandurbar branch. He is a visiting guest faculty at various police and training institute centers and police departments in Maharashtra. He has conducted various workshops for lawyers, chartered accountants, banking and insurance, professors and students. He has been awarded as Techno-Legal Pioneers of India in 2018 by Global Cybercrime Helpline India. He has also been an author of 3 books and in 2018 was being awarded as the youngest author by his school, Colossa Convent High School. In 2020, he was being awarded by Rashtriya Shikshan Ratna Award by MD. In 2021, he was being awarded as a cyber champion by CIDF and Telangana Police Department. In 2022, he was also being nominated for Lex Falcon Award at Dubai. And recently, Section 43B, 3 years of imprisonment, 5 lakh rupees fine होता. बेसिक आहे. तुम्ही विचार कराल की नेमकं काय आहे. फ्री मध्ये मी डाउनलोड केलं, पण एवढं डीप मध्ये जर तुम्ही IT ऍक्ट वाचलं किंवा बेसिक गोष्टी जर आपल्या मनातल्या क्लिअर केल्या, यू विल बी अवेअर, युअर फॅमिली विल बी अवेअर, यू विल नॉट बी अ स्टाफ क्रिमिनल. फेसबुक, व्हॉट्सअप बरेच लोक यूज करतात. आय थिंक प्रत्येकाच्या घरात एक ID कार्ड आहे. स्पेशली गर्ल्स आय लास्ट यू वन क्वेश्चन. जे ID कार्डचं जे फोटो आहे ते तुम्ही तुमचं फेसबुकचं, व्हॉट्सअपचं प्रोफाईल पिक्चर ठेवणार का? येस पण का? मुलं बघणार नाही, लाइक्स कमेंट्स कम मिलने वाले हैं, कोई दिखेगा नहीं ऐसे फोटो. मॉडलिंग टाइप के फोटो आपको लगाना पसंद होता है. व्हाई? फोटोज अपलोड करणं दॅट इज नॉट एन ऑफेन्स, बट फोटोज अपलोड करताना काय प्रायव्हसी मेजर्स घेतला पाहिजे जेणेकरून तुमचं प्रोफाईल पिक्चर सिलेक्टेड पर्सन्स बघू शकतात. Only your mutual friends can see your photos. जर तुम्ही बेसिक गोष्टी केली then your photo will be safe. कारण एवढे फोटो एडिटिंग ऍप्लिकेशन्स आहेत प्ले स्टोरला की जेणेकरून तुमचा प्रोफाईल पिक्चर एखाद्या सायबर क्रिमिनलने, एखाद्या अज्ञात व्यक्तीने सेव्ह केलं आणि मॉर्फिंग करून एखाद्या घाण फोटो सोबत एक पॉर्न वेबसाईट असेल, घाण वेबसाईट असेल त्याच्यावर अपलोड केलं, यू विल बी डिफेंड. तर यासाठी बेसिक ट्रिक एकच आहे. जसं तुम्ही सलमान खान असेल, इतर कोणतेही हिरोज असेल, त्यांचे नाव जर गुगलला सर्च करतात, स्वतःचं नाव कधी केलंय? मी डेली करतो. माझं नाव गुगलला जरी सर्च केलं तुम्हाला एंटायर कंटेंट मिळून जाईल की मी कोण आहे, काय करतोय, आतापर्यंत काय केलं. तसंच प्रत्येकाचं नाव सर्च करा. त्याचं मागचं कारण तुम्ही तुमचं नाव सर्च केल्यानंतर तुम्हाला समजेल की तुमचा प्रोफाईल पिक्चर कोणती वेबसाईट न विचारता यूज करत आहे. जर तुम्हाला समजलं की अरे हा सर या फोटोला असं वाटतंय की ही वेबसाईट माझा फोटो मिसयूज करते, यू कॅन कंप्लेन ऑन 1930. जसं आपण नेहमी ऐकतो ना, काही क्राईम झालं, मारामारी झाली किंवा काही झालं, 101 के ऊपर कॉल करायचं. तसं जर तुमच्या सोबत सायबर फ्रॉड झाला असेल, सायबर क्राईम झाला असेल, तर तुम्ही 1930 या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करू शकता.
अजून एक चांगला इनिशिएटिव्ह असा आहे ना की तुम्ही जर हा टोल फ्री नंबर लागत नसेल तर तुम्ही cybercrime.gov.in ह्या पोर्टलला देखील कंप्लेंट करू शकता. या बेसिक गोष्ट तुम्हाला समजायला पाहिजे. बरेचदा आपण काय करतो, सेकंड मोबाईल प्ले स्टोरला दुसऱ्या OLX असेल किंवा इतर वेबसाईट्सला पण Amazon, Flipkart इथे तुम्हाला सेकंड मोबाईल रिफ्रेश मोबाईल जे मिळतात आपण सर्च मध्ये ऑनलाईन मागून घेतो, पण व्हेरीफाय करत नाही की तो मोबाईल जेन्युइनली त्या व्यक्तीचा आहे का नाही, तो डुप्लिकेट विकत नाही दिला. जर तुम्ही असा चोरीचा मोबाईल विकत घेतला तर 66B of IT Act, again 5 years of imprisonment, 10 lakh rupees fine. त्या बेसिक गोष्ट यू शुड बी अवेअर, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. धुळे शहरातील ताशा गल्ली येथे घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनात गॅस भरणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून रंगेहात पकडून त्याच्याकडून 12 गॅस सिलेंडर व साहित्य असा सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे शहरातील ताशा गल्ली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून घरगुती गॅस सिलेंडर मधून वाहनामध्ये इंधन भरताना एकाच रंगेहात पकडून त्याच्याकडून घरगुती वापराचे 12 गॅस सिलेंडर सह 60,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मुजाहिद अब्दुल रशीद वय 26 राहणार गल्ली नंबर 6 ताशा गल्ली असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो बेकायदेशीररित्या वाहनामध्ये घरगुती गॅस भरताना मिळून आला. सदरच्या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एकूण 60,400 रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. यात 12 गॅस सिलेंडर व एक गॅस भरण्याच्या साहित्याचा समावेश आहे. मुजाहिद रशीद याच्या विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, प्रकाश पाटील, मच्छिंद्र पाटील, सदेसिंग चव्हाण, प्रशांत चौधरी, प्रकाश सोनार, चेतन बोरसे, सचिन गोमसाळे, तुषार सूर्यवंशी, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, हर्षल चौधरी आदींनी केली. साक्री विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करून जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी साक्री येथे पत्रकार परिषद घेऊन केले. साक्री विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांनी साक्री येथे पत्रकार परिषद घेऊन केले आहे. त्यांनी माहिती देताना सांगितले की साक्री विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार 1,86,069 आहेत, तर महिला मतदार 1,77,379 असून मतदारसंघात एकूण 3,63,455 मतदार आहेत. त्यापैकी 18 ते 19 वयोगटातील मतदार 40,463 व नवमतदार नोंदणी 3,589 मतदार आहेत. विधानसभा मतदार केंद्रात एकूण 402 मतदान केंद्र आहेत, तर 85 वयापेक्षा अधिक असलेले मतदार 2506 तर 1871 दिव्यांग मतदार आहेत. 85 वयापेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र निर्माण केले असून ज्या वयोवृद्ध अथवा अपंग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येता येत नसेल अशा मतदारांसाठी टपाली मतदान किंवा घरापर्यंत जाऊन मतदान करून घेण्यात येणार आहे. दिनांक 22 ते 29 ऑक्टोबर दरम्यान उमेदवारांना ऑफलाईन व ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करता येतील व दिनांक 30 ऑक्टोबर रोजी छाननी, 4 नोव्हेंबर रोजी माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. तसेच 20 नोव्हेंबर रोजी मतदान होईल, तर 29 नोव्हेंबर रोजी शेवळी फाटा येथे शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी साहेबराव सोनवणे, पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय शेजूळ, साक्री नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे आदी उपस्थित होते. साक्री विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील एक सर्वात मोठ्या मतदारसंघापैकी एक आहे. मतदार देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने साक्री मतदारसंघातील सर्व मतदारांना असं आवाहन करतो की त्यांनी मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त समोर यावं, लोकशाहीच्या या उत्सवात भाग घ्यावा आणि साक्रीचं मतदान पर्सेंटेज टक्केवारी राज्यात आघाडीवर राहील अशी सर्व मतदारांना मी विनंती करतो. शिंदखेडा शहरात सुरू असलेल्या रथोत्सव व पालखी उत्सवादरम्यान बंदोबस्तात असलेले पोलीस, होमगार्ड, कमांडो तसेच लहान मोठ्या व्यावसायिकांना डॉक्टर इद्रिस कुरेशी व परिवारातर्फे मोफत भोजन व पाणी वाटपाचा उपक्रम राबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविण्यात आले. शिंदखेडा शहरात गुरुवार शुक्रवार असे 2 दिवस सुरू असलेल्या रथ व पालखी उत्सवादरम्यान बंदोबस्तात असलेले पोलीस, होमगार्ड, कमांडो तसेच लहान मोठे व्यावसायिकांना
समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर इद्रिस कुरेशी व परिवारातर्फे मोफत भोजन व पाणी वाटपाचा उपक्रम राबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविण्यात आले. कुरेशी परिवार नेहमीच असे नवनवीन उपक्रम राबवित असतो व त्यात तो अग्रेसर आहे. कोरोना काळातही कमी मोबदल्यात हिंदू मुस्लिम लोकांची सेवा करून प्राण वाचवले होते. यावेळी सदर उपक्रम राबवून त्यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले. या प्रसंगी डॉक्टर इद्रिस कुरेशी, इरफान शेख, डॉक्टर वसीम कुरेशी, ॲडव्होकेट तालिब कुरेशी, ॲडव्होकेट निलेश देसले, सादिक खान, गुड्डू कुरेशी, जाकीर शेख, शादाब खान, अंजर कुरेशी, तनवीर पठाण, शाहिद खान, हुसनैन शेख, रियाज पठाण, जावेद खान, आबिद मिर्जा, अदनान शेख, शहीद खान, दानिश शेख, मोहम्मद खान, आसिफ खान, निहाल शेख आदी उपस्थित होते. रथ पालखीनिमित्त शिंदखेड्यात आलेले सर्व लहान व्यापारी व पोलीस बंदोबस्त, पोलीस होमगार्ड, कमांडो व स्टॉलवाले यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी रात्रीचं जेवण आमच्याकडून त्यांना फ्री देण्यात येते. आज याच्यात शिंदखेड्यात हिंदू मुस्लिम एकताचा हा एक प्रतीक आहे. म्हणून आज आम्ही सर्व व्यापाऱ्यांना व सर्व शिंदखेड्याचे जे काही रथ पालखीच्या निमित्ताने बंदोबस्त करते त्यांना रात्री जेवण व पाणी आमच्याकडून देत आहे. बालाजी रथ उत्सव व पालखीनिमित्त जे छोटे स्टॉलधारक, पोलीस बंदोबस्त आणि होमगार्ड बांधव जे कार्यरत असतात, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे खूप धावपळीचा असतो. त्यांना जेवणाची वेळ भेटत नाही. म्हणून हा 3 वर्षापासून आम्ही हा छोटासा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमामध्ये विशेष सहकार्य म्हणजे डॉक्टर इद्रिस कुरेशी, जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी यांचा आहे. ॲडव्होकेट निलेश देसले, त्यांचे मित्र परिवार, हैदर अली चौक, यंग सर्कल आणि ऐजल फाउंडेशनचे विशेष लाभ आम्हाला झालेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्राची निवडणूक ही देशाचे राजकारण बदलणारी ठरेल, खासदार अखिलेश यादव यांचा विश्वास. SMBN विधी महाविद्यालय येथे सायबर फसवणुकीबाबत ॲडव्होकेट चैतन्य भंडारे यांच्या व्याख्यानाचे आयोजन. ताशा गल्ली येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनात गॅस भरणाऱ्या एका स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केले जेरबंद. साक्री विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन. आणि शिंदखेडा येथे रथोत्सव व पालखी उत्सवादरम्यान मोफत भोजन व पाणी वाटपाचा उपक्रम राबवून हिंदू मुस्लिम ऐक्याचे घडविण्यात आले दर्शन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.